या नामयज्ञातील दुसऱ्या क्रमांकाचं वाक्पुष्प सर्व ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं आणि माझे परमस्नेही आदरणीय सुरेश महाराज गोगावले सर यांच्या सौजन्यानं तुमच्या सर्वांचं प्रेम माझ्यावर आहे ते माझ्याकडे आलं. 1 तास उरला खटवांग राजाची, तसं मी 1 तासात बरोबर 11:45ला ज्ञानेश्वर महाराजांचं भजन करणार आहोत आणि बहिरेवे सहित 11ला आपण जे विठ्ठल करणार आहोत याची दक्षता सर्वांनी घ्यायची. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मधुकरीचं अन्न खाऊन गेली 10-12 वर्ष जवळजवळ एक तप आळंदीत मधुकरी मागून जीवन जगलो. यूट्यूबची कीर्तन ऐकून कीर्तनकार झालेलो नाही आम्ही कधी नाही. साधना केली, स्वरांची साधना केली, तालांची साधना केली, पाठ केल्या मालिका बालछंदापर्यंत, चिरंजीव पद. एवढंच नाही, एक माफी मागून बोलतो, माझा परिचय द्यायला आलो नाही, पण तुमचा असा गैरसमज होऊ नये की कुठला तरी बुवा ह्यांनी आणला इथं उभा केलाय असं नाही. गोगावले महाराज मराठी मी आहे, पण मला संत महात्म्याचं वाङ्मय अजूनही मी माझ्याच भाषेत सांगतो. विठ्ठल विठ्ठल अष्टाध्यायी रचना अनुवाद कौमुदी लघु सिद्धांत ऐवून दिल रिख ओम अयाव छायरट लणा यमंगणा झब हे सगळी सूत्र पाठ करू करू व्याकरण शुकू शुकू बेजार झालो तरी संत महात्म्याचं वाङ्मय डोक्यावरूनच जाते. का? याचं कारण आहे, जिथं आपली दृष्टी संपते तिथून साधूची संतांची दृष्टी सुरू होते. जिथं क्षितिज संपलेलं आहे, आभाळ टेकल्यासारखं दिसतंय, तिथवर आपली दृष्टी आहे. तिथून पलीकडं सृष्टी पण दृष्टी संपलेली आहे. आपल्या विचारांच्या पलीकड ज्यांचे विचार आहेत त्यांना साधू म्हणतात महाराज. विठ्ठल विठ्ठल कीर्तन विद्वानांचं ऐकायचं नाही महाराज, मग कीर्तन भक्तिप्रधान लोकांचं ऐकायचं. कुशल चतुर येथे न बवते, कारण करतील रीते तर्कमते. एक वाक्य सांगतो, प्रमाण तिथून पुढे जातो. दाजी बहु दुधड जरी झाली म्हैस गाय. बाळू महाराज, आता तुमचा सगळ्यांचा परिचय नाही. आमचे हरिभक्तीपरायण माझे परमश्री आदरणीय गोगावले साहेबांनी एवढा त्रास करून मला इथं आणले. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व तुमच्या भागातलं वैभव फार्मासातलं महाराज साधना करतात. माझ्याकडे आज 3 वर्ष झालं माझ्याकडे स्वराची साधना करतात. छान 3ऱ्या परीक्षेला आहे, अजूनही सुंदर. त्यांना अभंग वगैरे काही शिकवले नाहीत मी, कारण हे लगेच भजनात जातील म्हणून. हे असं आहे, ज्याला शास्त्रीय संगीत शिकायचं, शास्त्रीय साधना करायची, त्यांनी इकडे तिकडे धावायचं नाही. एकदा तालमीतला माणूस फडावर गेला की पुन्हा तालमीत येत नाही. हा, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे ज्याला साधना करायची त्याने साधनाच करायची, लगेच सप्त्यावर पळायचं नाही. नाही तर वाटलं संपलं, साधना होत नाही. पण मग हरिपाठ म्हणतं, ती हरिपाठ म्हणलं 18 वर्ष तरी म्हणतो, लावणे हात कुरवाळेला मातान सांगितली चिंता न करावी. नाही कळलं? नाही कळलं फोडून सांगतो. हरिपाठात आपण 50 वेळा म्हणतो, 50 वेळा. मी मोठ्या लोकांचं ऐकलं, छोट्यांचं सोडून द्या. पण आळंदीतल्या महाराज लोकांचं, ज्यांनी कुणाकडे साधना केली नाही, कुणाचं ऐकलं नाही, कुणाकडून श्रवण केलं नाही, कुणापुढं बसले नाहीत, गुरु परंपरा नाही, कुठलं अधिष्ठान नाही, माळ कुणाकडून घातली माहीत नाही, गुरु काय माहीत नाही, तत्वज्ञान माहीत नाही, तत्वमसी महावाक्य माहीत नाही, रामकृष्ण हरी सुद्धा त्याच्या मुखात कवा नाही, अशी माणसं सुद्धा लावून हात कुरवाळीला माता आणि सांगितली चिंता न करावी असंच म्हणतात रे. पण ती तसं नाही, कारण आपण कधी पुस्तक बघितलं नाही.
पुस्तकानं मस्तक होत नाही बऱ्याच लोकांना सांगितलं, पण मस्तक ही पुस्तकानंच होतात. पुस्तकं संपल्यावर मग मस्तक तयार करावं लागतात. विषय अर्धा राहू नये म्हणून सांगून जातो. तिथं सांगितले असं क्रियापद आहे. म्हणताना असंच म्हणायचं, लावोनिया हात कृबाळीला माथा, सांगितले चिंता न करावी. पुन्हा हरिपाठ म्हणताना असं मला जर कुठं ऐकू आलं ना सांगितली चिंता, तर धडकच घेईन तुमच्या पुढे येऊन. सांगितले चिंता न करावी. चिंता ही स्त्रीलिंगी असली म्हणून तुम्ही क्रियापद स्त्रीलिंगी करायचं काहीही कारण नाही. सांगितले हे क्रियापद आहे. जसं आपल्यामध्ये आत अभंगामध्ये सलाते सलानाते या विभक्तीचा प्रत्यय दिनाते असं लिहिलंय है ना. तिथं दोन अर्थ निघतात महाराज दिनातेला. मी चलता जाता एक वाक्य सांगतो म्हणून मला अभंगाभोवती जास्त अनुबंध लावायचा प्रयत्न करणार नाही, मला वेळ नाही. तरी सुद्धा मी अभंगाचा अन्वय अर्थ तुमच्या पुढे ठेवून संत महात्म्याचं वाङ्मय काय असतं एवढंच मला सांगायचं. विठाला विठाला तुमचे कान किंवा तुमचे सगळं तयार ऐकायला तयार असलं तरी सांगणारा बाबा इतका तयार नाही महाराज. अरे बाबा महाराज की आमची जुनी ओळख आहे. फार मोठे माणसं महाराज होऊन गेली, विद्वान सगळे मास्तर. वेळुकर कंपनी अतिशय सुंदर भजन यांनी करावं सुंदर. मी ह्यांचं नाव सतत नाव घेतो. मी गायक लोकांचं नाव घेत नाही, पण ह्यांचं नाव घेतो कारण वारकरी आहेत म्हणून. हा जरा लक्ष द्या माझ्याकडे. सलाते सलानाते यामधला ते तिथं वापरला म्हणून मज दिनाते याचा अर्थ दिनास दिनाला दिना सलाते सला ह्या सगळे प्रत्यय त्याला लावा. लाले ला स ते त्यांना असं नाव वगैरे असं. दिनांचा उद्धार हा षष्टीचा प्रत्यय आणि दिनाते उद्धरी हे ते प्रत्यय. मग षष्टीचा प्रत्यय असताना सप्तमीचा सलाते सलानातेचा प्रत्यय का लावला तिथं व्याकरणा दृष्टिकोनातून? कारण साधू संतांची भाषा एक आपल्यासाठी आणि एक त्यांच्यासाठी असते महाराज. दोन अर्थ निघतात. एक अर्थ त्यांच्यासाठी असतो आणि एक आपल्यासाठी असतो. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं दोनदा सांगितलंय. याचा अर्थ शास्त्रीय म्हणजे थोडं शास्त्र जर पाहिलं तर दुरुक्ती दोष लागतो एक गोष्ट दोनदा सांगितल्यावर, असं आम्हाला अध्यात्मात सांगितलं जातं. विचारसागर सांगताना आमचे गुरुजी मला सांगायचे की बाबा एक गोष्ट दोनदा जर तुम्ही सांगितली ना तर दुरुक्ती दोष लागतो. मग हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हे दोनदा म्हणलंय तर एक हरिमुखे म्हणा त्यांच्यासाठी आहे, कर्मण्यवादी कार असते मा फले सुखदान त्यांच्यासाठी, आणि एक पुण्याची गणना कोण करी ही कुणासाठी? आपल्यासाठी. हा आपण पुण्याशिवाय काही करू शकत नाही महाराज. देश नुसतं साधं पाया पडलो तरी माणसं म्हणतात देव बाप्पा सुखास ठेवू, ह्याच्यापेक्षा दुसरं काय अवघड आहे? पाया सुद्धा फुकट पडत नाही महाराज. गोगले साहेब आपण पाया सुद्धा फुकट पडत नाही. नुसतं हात जोडाय किती कष्ट, पण हात जोडला तरी सुखास ठेव म्हणतो. हे कधी निरपेक्ष, कधी होणार निरपेक्ष? गीताशास्त्र सांगतंय महाराज कर्म करणाऱ्या माणसानं कधीही फलाची अपेक्षा करू नये. मग पुण्याची गणना कोण करी? कुठं लावायचं? इथं लावायचं. पुण्याची गणना कोण करी? क्वेश्चन मार्क. तिथं प्रश्नचिन्ह, फुलस्टॉप द्यायचं नाही, उद्गारवाचक द्यायचं नाही, मग प्रश्नचिन्ह द्यायचं. प्रश्नचिन्ह दिलं की प्रश्नार्थक वाक्य तयार होईल. कोण करी पुण्याची गणना? म्हणजे आम्ही जे कर्म करतोय, आम्ही जे हरिमुखे म्हणा म्हणतोय ते पुण्यासाठी करत नाही, मग तो जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही करणार आहे. पुण्य मिळू नाही तर नाही मिळू. विठ्ठल मला एवढंच सांगायचे. आणि आता बघा लक्ष द्या माझ्याकडे. आपण कुठून इकडे आलो तिथं मला जाग्यावर जायचं. साधू संतांची भाषा ही वेगळी आहे, ती सत्य आहे आणि सत्यवचन हे वैखरीनं बोलणं शक्य होत नाही. ते समजावून घ्यावं लागतं. जरा जड जाईल तुम्हाला. लक्ष द्या. वैखरी ही बडबडीची वाणी म्हटलंय. परवाणी सत्य आहे, दाबून ठेवलेली वाणी सत्य आहे की ती कुणाला सांगितली जात नाही. पण सत्यवाणीचे अक्षर हे चेहऱ्यावर उमटतात. ते
तुम्ही पुसू शकत नाही, बुजू शकत नाही. फक्त फक्त वाचणारा तयार असावा लागतो. हा, तुम्ही लपू शकत नाही. एक वाक्य सांगू महाराज तुमच्या देखत, अंतरीचे धावे आवरिता परी. तुमची ताकद नाही महाराज लपवायची. आतली भाषा, परावानीची भाषा चेहऱ्यावर उमटते. वैकरीची भाषा कळत सुद्धा नाही. काय बोलतोय ते तुका म्हणे मज, कळते चाचणी. बडबडीची वाणी अथवा सत्य. विठ्ठल विठ्ठल कळतंय का? कदाचित डोक्यावर कळतंय. हा, असलं ऐकायला शिका. बस झालं सासूच्या सुनाच्या गप्पा, राडा रपाटा, गोष्टी, आख्यायिका. खूप सांगितलं, खूप ऐकलं हो. हा, पण कान तिथंच आहेत अजूनही, तेच ऐकावं वाटतं. एवढाच एक रस्ता, एवढाच एक पंथ आहे महाराज, की तो भगवान परमात्म्यापर्यंत नेण्याचा एवढा एक मार्ग आहे. आणि तो सर्वांसाठी खुला केला. उसको पिपीली का मार्ग कहते हैं. पिपीलिका म्हणजे मुंगीचा मार्ग. सर्वांसाठी हा मार्ग खुला आहे. यारे यारे लहान थो, यारे यारे लहान थो, याती भलती नारी रे, याती भलती नारी अर्धा तास आपल्याला या चरणाभोवती फिरायचंय. कोणत्या? यारे यारे लहान, यारे यारे थोर, याती भलती. हे दोन लिंग सोडून त्यांनाही याती भलती नारी नर, करावा विचार, नलगे चिंता कोणाची. सकळासी पाही सकळासी येथे, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. हे लक्षात ठेवायचं. म्हणून ते दिनाते उद्धरी, ते का मतलब होत आहे नामाऐवजी येणाऱ्याला सर्वनाम असं म्हणतात. नामाऐवजी येणाऱ्या बोलाला, अक्षरांना आम्ही ते म्हणत नाही म्हणून सर्वनाम म्हणतात, आहे का नाही. आम्ही अडीच अक्षर म्हणत नाही म्हणून सर्वनाम त्याला म्हणतात महाराज. कशाला म्हणतात सर्वनाम? तर नामाऐवजी येणाऱ्याला, आहे का नाही. हरी या नामाऐवजी येणारे ते हे दिनाते उद्धरी, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. चला, अभंगातला प्रतिपाद्य विषय तुमच्या पुढे ठेवला मी. काय आहे तो? भगवान परमात्मा हे फल आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आपल्याला अभंगात लावायचे ना अभंग संपवायचा. मग आपण जरा मोकळे होऊ, आहे का नाही. कारण कीर्तनकार बांधलेला आहे. इथं काही बोलायची पद्धत नाही. तुम्ही लय शिकलाय म्हणून काही म्हणायचं नाही. इथं मर्यादा आहे, इथं मर्यादा आहे, इथे नियम आहेत. काही करायचं नाही. एकच राग दोनदा म्हणायचं नाही कधी. तेच 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 का निघानाच बाहेर दखलकार काय. मस्त पंचम लावायचा ठरला होता त्यांचा हरिभाऊ महाराज, पण लागा नसतं करावं काय, की नाही. बायपास झाले होय, त्यामुळेच बाजून गेली. त्यांना म्हणलं लावू नका पंचम. सुंदर. ओके. महाराज म्हणतात धर्माच्या भूमिकेत
भगवान परमात्म्याचं वाहन असणाऱ्या गरुडाच्या पायावर जगद्गुरु तुकाराम महाराज डोकं ठेवतात आणि धर्माला विनंती करतात. बघा, मी गरुडांना धर्माची उपमा का दिली तर आता मी सगळं तुम्हाला सगळं सांगणार नाही, तुम्ही त्यात ओतप्रोत आहेत. कीर्तन ऐकायचं म्हणजे माणूस अभ्यास करून, हिथं काय दुसऱ्या जातीची माणसं कधी येणार नाही. जो अभ्यास करतो, जो कीर्तन ऐकतो, परमार्थतेत माळकरी वारी, गळ्यात माळे, तुळशीला पाणी घालतो, हरिपाठ वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, कुत्र्यावर मांजराव घालून दुसऱ्याला शिवे देतो, अशीच माणसं इथे येतात. दुसरी कशाला इथे आहे का नाही? लय अवघड, तुम्हाला काय सांग. एखाद्या आम्ही आळंदीला होतो तेव्हा पोरं आता विषय संपला. पोरं सप्त्याला सप्ताह उक्ता घ्यायचो आम्ही 4-5 जण. उक्ता कसा घ्यायचा तर येण्यासाठी. माणसं गावात सप्ताह मोठा घालणार, पण येणे करायला भाडे करूच ठेवणार. ताकद नाही, कोणी येणं घेत नाही लवकर. मग येणे करायला आम्ही माणसं पोरं आपलं नवीन तिथं आळंदीला गेले, आम्हाला दुसरं काय यायचंय ना हरिपाठ येत. मग येण्याच्या पाळ्या आमच्या लावायच्या. आम्हाला फक्त इनाच वाजवा येत होता तरी महाराज 4-4 साबणा घ्यायचो आम्ही कपड्याला रोज. इस्त्री भानगडी आम्ही असं 2-3 टाईट फिट आणि मग गावातून गाता भजनाला वगैरे असं गावातून फिरायचं. आता आम्हाला काय येत नाही, ही काय माणसं काय साधीत वय, कुणाला काय येत नाही हे ह्यांना चांगलं कळतं. उगाच बसलेत वय ती. तुम्हाला उभा केलंय तटच मी तुम्हाला वाटतो आम्ही उभा आहेत, पण तुम्हाला उभा केलं ही शिक्षा आहे आणि ती बघत आहेत तुम्हाला किती काय येत आहे ती. असं अवघड आहे का नाही? हा, उभा राहून मन तू बघू दे मला तुला किती येत आहे ती, अशी म्हणणारी ही सगळी. आणि मग ती बघायची ती की ही नुसतीच की कपड्याला जी निळ देतात कपडे उभारतात, ह्यांना काय येत नाही. एकदा जोरात आराडली, हातात तांदळाची ही घेतलं होतं तिने असं पातेल्यात ह्याच्यात ताटात तांदूळ नीट करा. आणि बघितलं आमच्याकडून अशी जोरात पाया पटली. छेर म्हणली बोक्यांना तर ऊत आलाय. म्हणलं मी सोडून द्या, हे मांजराव घालून आम्हाला बोके म्हणली. अवघड आहे, अजून नाही कळलं इतकं अवघड. त्यांच्या नादी लागायच नाही तुम्ही कधीच. हळूहळू न बोलता 30% घेतले, आता तर 50% वाढ्यात. आणि 1,500 त्यांना मिळलो आपण नुसतं विठ्ठला त्यांची स्तुती करतो ना असं नाही. पहिल्यापासून श्रिया हुशार आहेत महाराज. आपल्याकडे एक मदलासा असं एक प्रकरण आहे मालिकेत, तुम्हाला आठवतंय का नाही, तुम्ही केलंय का नाही मला माहित नाही. एक मदलासा, एक आई एका बाळाला उपदेश करते. बाळ पाळण्यात टाकले की त्याला गाणं म्हणून झोका देत नाही. प्यार करणे वाले बाळा कभी डरते नाही असं म्हणत नाही. मग बाळ पाळण्यात टाकलं की ते मदलासा त्याला झोका देताना म्हणते, हा देह नासिवंत मलमूत्राचा बांधारे वर चर्मदातील कर्म कीटकाचा साधा रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांध स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंद पर्ये दे दादा सोहम को दोरे बाळा पर्ये दे दादा सोहम को दोरे बाळा पर्ये दे दादा मदालसा नावाचं एक प्रकरण आहे आणि त्यात ती आई समजून सांगते. म्हणजे तेव्हापासून यांना चिमती आहेत, पण तुम्हाला अक्कलच नाही. म्हणजे आपल्याला अहो मी कीर्तनकार महाराज एवढा मोठा, मला एका बाईने सहजासहजी फसवलं. सहज चालता सांगतो तुम्हाला गंमत काय झाली. तिचा नवरा जरा पारमार्थिक असल्यामुळं कीर्तन संपलं म्हणजे आलं नागोडी महाराजाला चहा प्याने म्हणून रात्री 11-11:30 त्याच्या घरी नेलं
मला पटकन चहा कर, त्यांची गाडी उभा आहे. त्या बाईने असं वाक्य मारलं, असं वाक्य घेतलं की त्या वाक्यात नाही हे अक्षर येऊ दिलं नाही, आणि घरात तर काहीच नाही असं सांगितलं, पण वाक्यात नाही असं येऊ दिलं नाही. वाक्य नीट ऐका. ती म्हणली महाराज आमच्या त्यांना काही कळतच नाही. नाही हे मला माहिती म्हटलं. यार ते मला त्यांनी घरी आणलंय तरी त्यांना काही कळत नाही, हे चांगलं त्यांना कळत नाही हे मला चांगलं कळतंय. आताच नाही, त्याला पहिल्यापासून काही कळत नाही, हे त्याला कधीच कळत नाही, हे मला चांगलं कळतंय. पण म्हणले हो का, माझी सुद्धा चहा करायची खूप इच्छा आहे, आणि तुम्ही कीर्तनचं असं सुंदर सांगितलं. म्हणले मी तर गाळ झालो. म्हणले साखर असती तर चहा पावडर कुठंतरी पाहिली असती, पण दुधाचं काय त्यात नाही आहे का कुठे? नाही, वाक्य तुम्ही पुन्हा ऐकता, दुरुक्ती दोषपद करून सांगतो. म्हणले साखर असती तर चहा पावडर कुठंतरी पाहिली असती, पण दुधाचं काय त्यात नाही आहे का कुठं? आणि वाक्याचा अर्थ समजून घ्या ना जरा. साखर असती तर म्हणजे आहे का नाही, चहा पावडर कुठंतरी पाहिली असती म्हणजे चहा पावडर, आणि दुधाचं काय म्हणजे दूध. आणि मग तुझ्या घरात आहेच काय? मी तटकीने उठलो. तो म्हणला बसा की राव, बसा की करीन. मला नका नसा दूध नसं. अरे नाही येड्या, म्हणलं दूध नाही काहीच नाही. मला कसं काय, कुठं काय नाही, कुठं का म्हणलं मला. ती नाही म्हणलं नाही, तू जरा समजून घे म्हणलं. ती म्हणली साखर असती तर चहा पावडर कुठंतरी पाहिली असती, पण दुधाचं काय ह्यात नाही, कुठं नाही, पण घरात काहीच नाही. इतक्या हुशार असतात. असं मधाला असं प्रकरण सांगत होतो मी. तसं ह्यांनी तुमच्याकडे बघितलं की ह्यांनी सगळ्यांनी, श्रोता हा फार मोठा देव आहे, माझे गुरु तुकाराम महाराज म्हणतात. आता माझा श्रोता वक्ता तूच देवा, आणि करावी ती सेवा तुझीच मी. तुम्ही माझ्या पुढं देव तुल्य आहात, म्हणून मी काहीही सांगायचं नाही. हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे आपल्याला. जाऊ द्या, धर्माच्या पायावर डोकं ठेवून जगद्गुरु तुकाराम महाराज गरुडाच्या भूमिकेत असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याच्या वाहनाला विनंती करतात. वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमाप्रमाणे पहिले 2 दिवस नमनपर, पहिल्या मालिकेतला अभंग, त्यानंतर उपदेशपर, संतपर, मागणीपर आणि काला, असा नियम असतो आहे की नाही. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोही विनवणी आहे काय? असं नाही महाराज. पहिल्या मालिकेतला अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला सप्ताह उभा करायचा, नामसप्ताह उभा करायचा. तर जे अधिष्ठान आपल्याला पाहिजे त्यांना अगोदर आपल्याला आमंत्रित करावं लागतं. म्हणून त्या भगवान परमात्म्याला तुम्ही घेऊन या. पण त्यांना घेऊन यायचं असेल तर ते कुणीही आणून चालत नाही. त्यांना आणण्यासाठी एक अधिकारी लागतो. म्हणून अधिकारी पुरुषाच्या पायावर डोकं ठेवून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, गरुडाचे पायी, 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 गरुडाचे पायी. ठेवी वेळो वेळा डोई, ठेवी वेळो वेळा डोई, विज्ञानावा तो हरी, विज्ञानावा तो हरी. ठेवी वेळो वेळा डोई,
समाज प्रत्येक वेळी ज्या वेळी वेळ येईल त्या वेळी गरुडाच्या पायावर डोके ठेवून भगवान परमात्म्याला आणण्याचा निरोप जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. त्यांच्या संत पदावर साधू पदावर असणारे गरुड आणि मी अभंगाला अनुबंध काय म्हणून आपण त्याला 4 पुरुषार्थ लावत असताना असं सांगितलं जातं. धर्म हा पहिला पुरुषार्थ मी त्यांना उपमा दिली. याचा अर्थ असा आहे, तुम्हाला एक कथा माहिती आहे. गरुडाला त्याचं मरण विचारलं. त्यांनी खरं सांगितलं. गरुडानं त्या समोरच्याचं मरण विचारलं, त्यांनी खोटं सांगितलं. माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे म्हणून खोटं सांगितलं. पण गरुडानं मात्र खरं सांगितलं, माझ्या पंखात माझं मरण. हा धर्म आहे. ही गोष्ट माझ्या भगवान परमात्म्याला कळाली. अरे अधर्म होतोय, मग अधर्म होतोय ना, तर अधर्माचा नाश झाला पाहिजे, धर्म रक्षण झालं पाहिजे, धर्म रक्षण करणाऱ्यांचं सुद्धा रक्षण झालं पाहिजे. हे माझ्या भगवान परमात्म्याने ठरवलं. म्हणून भगवान परमात्म्यानं साधू संतांच्या मनात एक गोष्ट आणून दिली. तुम्ही मला इथून खाली घेऊन जा, पण मला एकट्याला येता यायचं नाही. मला दंड काय? का? तो शिष्टाचार प्रत्येकाने पाळला पाहिजे. सांगू तुमच्यासाठी खाली येऊन सांगतो जरा. स्वेच्छा, परेच्छा आणि अनिच्छा यावंच लागतं, पर्याय नाही. इच्छा नसली तरी जीवदशेत फेडायचं. स्वेच्छानं येत असतात साधू संत. आले घर ज्या वैकुंठी, आलो याची कारणाशी. अनेक उदाहरणं येत आहेत. आणि परीक्षेमध्ये भगवान परमात्म्याला आणावं लागलं. साधू संतांना विनंती केली भगवान परमात्मा. बघा बरीच लोक उलट सांगतात. उलट असं सांगतात की संतांचे उपकार आहेत आणि भगवान परमात्म्याला तिकून आणलं असं म्हणतात. माझे गुरुजी नेहमी सांगायचे. गुरुजी म्हणायचे पांडुरंगा करू प्रथम नमन असं तुम्ही म्हणता, दुसरे चरण संतांचे असं का म्हणता? तर कारण असं आहे, आपण काल्याच्या कीर्तनातून माघारी यायचे. पहिल्या कीर्तनापर्यंत काल्याच्या कीर्तनामध्ये असं म्हणलं जातं. काल्याच्या कीर्तनात जो आख्यायिका सांगतो ना, काल्याचं कीर्तन आख्यायिका गोष्ट सांगतो ना, तो असं सांगतो की कृष्ण भगवान परमात्मा सांगतात की काय मजनेही. मला कीर्तन काल्याचं नाही सांगायचं प्रमाण तुम्हाला. नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला असं कोण सांगतोय? भगवान परमात्मा. तसं भगवान परमात्मा साधू संतांना सांगतात मी वैकुंठात आहे, पण सर्वांचा उद्धार व्हावा. अधर्म वाढायला लागलाय आणि गीताशास्त्र असं सांगतंय परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मश्च तदात्मानं सृजाम्यहम्. साने दने रे सा सावकाश वाजवाची गे होणे या चक्र गदा गे होणे या चक्र गदा गे होणे या चक्र गदा
चक्र गदा घेऊन या चक्र गदा घेऊन या चक्र गदा घेऊनिया चक्र गदा घेऊनिया चक्र गदा हाचे धंदा करीतो हाची धंदा करीतो हाची धंदा करीतो धरणा धरणा हाची धंदा करीतो हाची धंदा
धंदा करितो विठोबार खुमाई दे ढोबार खुमाई दे ढोबार खुमाई दे ढोबार खुमाई ढोबार खुमाई दे ढोबार खुमाई ढोबार खुमाई कुंडली कवरदार पंढरीनाथ भगवान माऊलीनाथेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा बुई वेगी लवकर तो हरी आणावा. तृतीया पुरुषी एक वचने ज्यांचं रहिवासी ज्यांचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ आहे तो हरी ज्यांच्या नामानं सर्व दिनाजनांचा उद्धार होतो तो भगवान परमात्मा वेगी आणावा. आम्हाला नाम सप्ताह विना उभा करायचा आहे त्याला लवकर घेऊन यावा. वेगी आणावा तो हरी. प्रयोजन फल तो भगवान परमात्मा आमचा करून घ्यायचा आहे म्हणजे आम्हाला इतरांचं तादात्म्य सोडायचे आणि भगवान परमात्म्याशी तादात्म्य जोडायचे. म्हणून वेगी आणावा तो हरी आणि तोच मज दिना ते उद्धरी. दुर्बळाची कन्या समर्थान केली अवदसा निमाली दारिद्र्याची. है ना कुणी केली? मला त्यांच्याशी ऐक्य जोडायचे मला त्यांच्याशी तादात्म्य जोडायचे. कसलं तादात्म्य जोडायचंय? अभेदी नातं जोडायचंय की ज्या नात्यामध्ये व्यवहार चालतो एक अंग त्याचं आणि दुसरं अंग याचं असतं या नात्याला अभेदी नातं म्हणतात. म्हणून पती पत्नीच्या नात्याला अभेदी नातं म्हणतात महाराज. अभेदी नातं म्हणतात का तर ती त्याची अर्धांगी म्हणून ओळखली जाते. असं आहे सर्वस्व अर्पण करावं लागतं तिला. त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालावं लागतं. आई बाप भाऊ बहीण मैत्री मित्र मैत्रिणी तिकडचं सगळं सोडून द्यावं लागतं आणि सासरी येऊन राहावं लागतं.
आपलं काहीही वर्चस्व तिथं चालत नाही महाराज, त्यांच्यानुसार जीवन जगावं लागतं आणि सौभाग्य प्राप्त करावं लागतं. आन घालून त्याचं नाव घ्यावं लागतं. झुंझुन जाते खिडकीवर पाहते, खिडकीला तीन तारा अडकी त्याला घुमते बारा, पान खाते करा करा, ते बसले सिंहासनावर काढते पदूर घालते वारा. हे म्हणावं लागते. असं म्हणलं येतं किती आणि म्हणी तर लय पाठ केलं. एका बाईने तर एकदा अशी नाव घेतलं महाराज, घटस्फोटीत जोड पवडतं घटस्फोटीत. आणि ती दोन्ही एका लग्नात एकमेकाच्या बघितली त्यांनी. त्या बाईला असा राग आला, बाया हुशार असतात, गेली पटकिनी आणि त्या रुखवता जवळचा माईकच घेतला. म्हणली चांदीच्या ताटात बुंदीच्या कळ्या, सुरेशरावांचे दात म्हणजे कवाडाच्या फळ्या. माणसं इतकी बोलतात सुंदर. नाही कळलं जाऊ द्या, सोडून द्या. आणि ती माझ्यापाशी बसली जेवाय. म्हणलं बघा, म्हणलं आमचे भांडणं झाले तरी बायकोन नाव घेतं. म्हणलं गप गिळ का? म्हणलं तुला काय म्हणली कळलं का ती? म्हणलं काय? म्हणलं फारोळ्या दाताचे म्हणली. म्हणलं कसं काय? म्हणलं तुझं दात पुढे म्हणून. ती मला तुम्हाला कसं कळलं? म्हणलं ती म्हणलीच सुरेशरावांचे दात म्हणजे कवाडाच्या फळ्या, म्हणजे तुझ्या फळ्या कवाडाच्यात का? हे मला चुकलंच की. असं कळत नाही लोकांना, असं शाल जोडा वगैरे. जाऊ द्या. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, गोड गोड बोलतात महाराज. खूप खूप सुंदर सुंदर गोष्टी महाराज साधू संतांनी आपल्या पुढे ठेवल्या. खूप खूप सुंदर. द्या लक्ष माझ्याकडं. तो भगवान परमात्मा आणावा त्रतया पुरुष, ते सांगतो. त्यांचं पूजन करायचंय. धर्माच्या पायावर डोकं ठेव, लवकर घेऊन या असं म्हणतात. विनंती करतात, प्रयोजन सांगतो. वैकुंठातला भगवान परमात्मा साधू संतांनी ज्या नात्यावर जोडला, ते नातं मी तुमच्या पुढे सांगतोय. त्या नात्याला अभेदी नातं म्हणतात. तिथून आपण बाजूला गेलो, तिथून तिथं या. अभेदी नातं, पती पत्नीच्या नात्याला अभेदी नातं म्हणतात. एक प्रमाण सांगून पुढे जातो पटकन. तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवापायी. अभेदी नातं. तुका म्हणे भार घातली यावरी, मग होईल कैवारी नारायण. अभेदी नातं. आज जरी पंढरपूरला तुम्ही गेलात तरी मी रुक्मिणी माता पांडुरंग परमात्म्याच्या डाव्या हाताला बसवलेली आहे. नाही होय? तुम्ही कसं काय नाही? मला इतकी सगळी लोक गप बसली. मग काय, कोण पंढरपूरला गेलं नाही ह्यात सांगा तुम्ही? सगळी गेलं. मग आपल्याकडे सुद्धा मंदिराकडे बांधलं तेव्हा तुम्ही तिथं रुक्मिणी माता शेजारी आहे डाव्या हाताला, आहे की नाही? पंढरपूरला सुद्धा तसंच आहे. गेल का तुम्ही कुणी? नाही का बरं? जागा नव्हती का काय? काय बहुतेक जागाच नाही. ते सिंहासन छोट आहे आणि आतलं जागा नाही, आणि तिला त्याच्यामुळे आईला बाहेर काढलं, लांब ठेवलं. असं आहे का? अर्थ तसा नाही महाराज. कसा आहे सांगू तुम्हाला? अभेदी नातं जोडतो भगवान परमात्मा, त्याचा काही वार घेतो. किती सुंदर आहे. तुका म्हणे भार घातली यावरी, मग होईल कैवारी नारायण. मग बायको बाजूला ठेवली आणि स्वतःच्या नावाच्या अगोदर जिचं नाव लावलं तिचं नाव राधा. राधे श्याम. आला का रुक्मिणी? कोणही राधा उभी ती अनयाची राधा. ही अनयाची राधा आणि देवाच्या अगोदर तिचं नाव का? देव भक्ताचं नातं हे अभेदी असतं महाराज. चला गोष्ट सांगतो पटकन. भगवान परमात्मा वैकुंठात देवाचे अभेदी नातं जोडलेल्या साधू संतांना जगताचं कल्याण व्हावं असं वाटलं, म्हणून स्वतःचं गाव या साधू संतांनी सोडलं आणि मृत्यू लोकात आले. संत मृत्यू लोकात आल्याबरोबर सगळी लोक पळत त्यांच्याकडे धावली. कोणतरी आलंय, पाहुणं आल्यात, कोणाची गाडी आली. माणसं नाही, कोणतरी नवीन आलं की पटकन येतात. आधी कुत्री येतात आणि मग माणसं येतात. आधी नवीन आलं की आधी कुत्री भोगतात.
हा जुन्याला कुत्री रोज त्या कुत्र्याच्या अंगावून गाडी गेल्यावर कशाला ते बघू, पण नवीन गाडी आधी लांबलं ते कुत्र्याला वास येतो पटकन. आधी कुत्री भोगत येतं आणि मग बाकीचे भोगत, आपलं भोगतच म्हणतोय, मग बाकीचे येतात आणि विचारपूस करतात याला कोणाची तरी गाडी आली कोण याला काहीतरी झाले. तसं साधू संत मृत्यू लोकात आले. तुकाराम महाराज संत रूपात आपल्यात आले. महाराजांनी वर हात केलं, सगळ्यांना हात मारले. आपण प्रमाण दिले आता आहे ना, काय या रे लहान थोर प्रमाण दिलं आहे ना. खटनट यावे हे चोखा महाराजांचं प्रमाण आहे की नाही. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटवावे भावे चोखा मेळा, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरी है ना. पंढरीचे वाटती चालावे पंढरी, अशी मजा येते. पण काय करावं, हे कीर्तनात असलं नसतं आहे की नाही. 11:15 वाजता आलं, 3 मिनिटं कमी 11:15, बरोबर आहे का. माझं घड्याळ करेक्ट असते, काही काळजी नाही. मी 3 मिनिटात बरोबर सांगतो. किती वाजले 5 मिनिट कमी. हा मग तुमचं घड्याळ 2 मिनिटांनी पुढे. विठ्ठला विठ्ठल साधू संत मृत्यू लोकात आले. बरोबर लोकांनी घरटा घातला आणि त्यांना विचारलं, तुम्ही मृत्यू लोकात का आला, मृत्यू लोकातलं तुम्हाला काय आवडतं असं विचारल्याबरोबर साधू संतांचे जगद्गुरु तुकाराम महाराज पटकन पुढे आले आणि सांगितलं. महाराज म्हणले मृत्यू लोक आम्हाला आवडते. म्हणजे मृत्यू लोक आवडतं म्हणजे नाही, मग मृत्यू लोक आम्हाला आवडते. मृत्यू लोक नीट बोला की म्हणलं तुम्ही, आमच्या गावात येऊन असला रुबाब कशाला, सांगा नीट काय आवडतं ते. म्हणजे काहीच आवडत नाही, मग कशाला आला इथं. मृत्यू लोक आम्हाला आवडते लका, मग नीट सांग की. परी असं म्हणलंय पुढं, मृत्यू लोकी आम्हा आवडते परी नाही. आला का आवडतं म्हणतो नाही म्हणतो, दोन्ही एकत्र कसं काय. पुढं नीट गोष्ट सांगितली. मृत्यू लोकी आम्हा आवडते परी नाही. आम्हाला मृत्यू लोकातलं आवडतं, पण तुम्ही जे म्हणतात ते आवडत नाही. मग आमच्या मनातलं काय आहे ती नीट आहे का. तुम्ही म्हणता त्या मृत्यू लोकातलं आम्हाला काहीही आवडत नाही, तर मृत्यू लोकातलं आम्हाला फक्त भगवान परमात्म्याचं नामच आवडतं. नाही एका हरी नामे विन, भगवान परमात्म्याच्या नामाशिवाय मला मृत्यू लोकातलं दुसरं काही आवडत नाही. आणि देवाचं नावासाठी आम्ही खाली आलोय. एक जण पुढं आलं, सरपंच सारखा माणूस होता, ते म्हणला नको का सगळं सांगू, तू जिथून आला तिथं काय देव नाही होय, तिथं देवाचं नाव नाही होय, इकडे खाली कशाला आलाय, तिथंच घ्यायचं नाव, इकडे कशा खाली आला. त्यानं सांगितलं आलो याची कारणास बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया धाडू संताचे मार्ग, अडराने भरले जग वशिष्ठांचा भाग शेष बोलला तो सेव विठोल विठल. तुम्हा सर्वांचं कल्याण व्हावं असं आम्हालाच वाटतं. षष्ठीचा प्रत्यय म्हणून आज वेदांताची भाषा जर तुम्हाला सांगितली तर असं म्हटलं जातं, ऐकताय ना थोडं. जगत कल्याणाची इच्छा ईश्वराला नसते, जगत कल्याणाची इच्छा ब्रह्माला नसते, पण जगत कल्याणाची इच्छा फक्त संतांना असते. शोधनियाने जाणतो हित हित जगाचे, हित हित जगाचे, हित हित जगाचे. शोधनियाने जाणतो हित हित जगाचे, हित हित जगाचे, हित हित जगाचे. शोधनियाने संत हित हित जगाचे, हित हित जगाचे, हित हित जगाचे. संत मृत्यूलोकात आले आणि जगताचं कल्याण करण्यासाठी गर्भवासासारखं दुःख सहन केलं. महाराज तुका म्हणे गर्भवासी आणि खुशाल घालावे आम्हासी. सुखी का
मला वाटलं खुशाल खुशाल गर्भवसाळा घाला भेट नाहीत आम्ही का गुणगाई नावडी मग सुखे म्हणजे खुशाल घाला आम्हा गर्भवासा आम्ही भेट नाही का गर्भवासाचं दुःख आमच्या पुढं काही करीत नाही का आम्ही त्या अवस्थेतच नसतो काय सुंदर दशा आहे महाराज एक गोष्ट सांगतो तुमच्यासाठी अति बारीक तुम्ही ऐकताय म्हणून एक्स वाय गुणसूत्र एकत्र झालं की जीवदशा तयार होते असं विज्ञानशास्त्र सांगतं जसं H2O हे पाण्याचं सूत्र आहे 2 ऑक्सिजनचे 2 अणू प्लस ऑक्सिजनचा 1 अणू इज इक्वल टू वॉटर यांचा संयोग झाला की एक हायड्रोजन वायू हा स्वतः ज्वलनशील वायू आहे ऑक्सिजन वायू हा ज्वलनाला मदत करणारा वायू आहे त्या शिकलेल्या लोकांना जरा विचारा एक वायू स्वतः जळतो आणि एक ज्वलनाला मदत करतो या दोघांचा संयोग झाला बिकम दी स्पॉट नॉट वॉटर मग पाणी कसं झालं पाणी झालं हे विज्ञानशास्त्र सांगते आणि कसं झालं हे अध्यात्मशास्त्र म्हणून एक्स वाय गुणसूत्र एकत्र झाले की गर्भदशा तयार होते विज्ञानशास्त्र सांगते व्हॉट इज मिक्स एक्स आणि व्हॉट इज मिक्स वाय काय दोन काय भानगड आहेत माझी गुरुजी गोष्ट सांगायची महाराज एक्स माया अघटित घटना पटियेशी असं नाव आणि विचार म्हणजे कल्पना या दोन गोष्टी एकत्र झाल्या आणि जीवदशा तयार कल्पना अविद्या तेने झाला जीव असं म्हणतात हे एक्स वाय म्हणजे कल्पना आणि अविद्या या दोन गोष्टी एकत्र झाल्या ही कल्पना हा विचार ज्यांच्याकडे महाराज तो साधू विचारानं असावा ज्ञानानं मी अगोदर सांगितलं तुम्हाला तुमचे किती पाठांतर आहे ज्ञानेश्वरी पाठ आहे का गीता पाठ आहे का धर्मक्षेत्रीपासून मतिरेपर्यंत काय काय पाठ याला किंमत नाही किंमत कशाला आहे तुमचा विचार कुठं आहे ह्याला फार मोठी किंमत खयाल विचारपूर्वक गायलं गाणं जसं उसको खयाल कहते हैं तसं तुमच्या विचारात काय आहे हे फार महत्वाचं कारण विचारात जी गोष्ट असते ती आचरणात येत असते आचरणात येत असते स्वभावी बाहेरी मनाने येत असतं बाहेर चला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याशी अभेदी नातं जोडलेलं होतं वैकुंठ सोडलं देव सोडून दिले आणि महाराज माघारी आले कुठं वैकुंठात आले सगळ्या लोकांनी गोंगारटा घालून त्यांना विचारलं महाराज म्हणजे आता तुम्ही आलात तर मग आता कुठं राहणार म्हणलं आम्ही कुठं राहायचं आम्हाला घरनादार देवळी बिरात आम्ही कुठं राहायचं म्हणजे तुम्ही जिथं पाहिजे तिथं आम्ही राहतो मग साधू संतांना ज्या घरात राहायला दिलं महाराज साधू संतांनी त्या घराचं मंदिर केलं जिथं मृत्यूलोकात आले ते मृत्यूलोक संपलं आणि भूवैकुंठ तयार होऊन सर्वत्र वैकुंठ केले असे आजही आपण हरिपाठ आज इथं तुम्ही तुमच्याकडे भगवान परमात्म्याच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी म्हणजे सशिवाडी गाव आज दुमदुमले महाराज तिथं भूवैकुंठ तयार केले ही गोष्ट माझ्या साधू संतांचे अगणित उपकार आपल्यावर असं आहे आणि मग अभेदी नातं भगवान परमात्म्याशी संतांनी जोडलं संतांनी देवाला सोडून दिलं खाली आले 1 दिवस झालं 2 दिवस झालं 3 दिवस झालं भगवान परमात्म्याला चैन पडेना का विरह तयार झाला नातं किती सुंदर आहे हरिभाऊ महाराज किती सुंदर आहे दादा अतिशय सुंदर आहे भाऊ रुक्मिणी मातेला सांगितलं अगं मला इथं करमना का माझे भक्त इथं नाही मला खाली गेलं पाहिजे बायको म्हणजे तुमचं तर काहीतरीच निघत न विचारता सप्त्याला जाता पुन्हा येऊन द्यायची नाही घरी देवानं ऐकलं नाही महाराज देव तिथून निघाले आणि मृत्यूलोकात आले संत जिथं राहत होते त्या घरात वास्तव्य केलं ज्या सुखा कारणे आता प्रमाण देऊन पुण्या संपलंय सगळं देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला 2 दिवस 3 दिवस वाट पाहिली महाराज नवरा निघून गेलाय बायकोला चैन पडाना कुठे गेला काय मग रुक्मिणी मातेनं वैकुंठ सोडला आणि शोधायला सुरुवात केली कुठे आहे देव रुक्मिणी माता पाठीमागून आली शोधत आल्या
आणि जिथं देव आहे तिथं राहायला सुरुवात केली, जायला सुरुवात केली. याला सौभाग्य म्हणतात, याला पातिव्रत्य धर्म म्हणतात. राजाची, दशरथ राजाची सून महाराज, राजाची सून आहे. ब्रह्मांड नायकाची पत्नी प्रभू रामाची सीता माता 14 वर्ष वनवास भोगला. दगड उशाला घेऊन झोपली पण राखेलचा डबा घेतला नाही. किती सुंदर आहे. हा, याला परमार्थ म्हणतात. हा हिंदू धर्म आहे. हे शिका, नुसती कीर्तनच नका ऐकू. एवढा वनवास भोगला आणि आता सांगायला आपलं काही नाही आणि सांगू नये, आपला काही विषय नाही. तो भूविकुंठ तयार केलं महाराज. साधू संतांच्या घरी वास्तव्य केले माझ्या भगवान परमात्म्याने. आजही तिथं देव विटेवर आहेत, रुक्मिणी माता माग आहे. पहिलं दर्शन अभेदीनाथ जोडणार. 2 मार्गाने त्यांच्याकडे भक्त येतात महाराज. एक उपलवना सरीसा, पक्षी फळाशी झोंबे जायचा. दुसरे मार्ग आपल्यासाठी घालून दिलेला हा मार्ग, उसको पिपिली का मार्ग कहते. हळूहळू ढाळे ढाळे के तुलेनी एक वेळ. मार्गाचे निबळे अर्जुना निश्चित ठाके. ज्याची नाही पंख पाय त्याने करावे ते काय. शुद्ध भाव धरून या पंढरपुराची जावी. इच्छिले ते फळ देतो याची नवला होतो काय. विठोबाचा धर्म जावो त्या. तो भगवान परमात्मा आणला, विटेवर उभा केला आणि सर्वांना हाक मारली. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेका पे काम नाही आता वेगी आणावा. तो हरी मज दिना ते उद्धरी. त्या भगवान परमात्म्याच्या नामानं आमचा उद्धार होणार आहे. म्हणून आम्हाला फक्त भगवान परमात्म्याचं नामच आवडतं. मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे विन. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून मनते मनी वैसरीसे. सोने रूपी आम्हा मृत्यके समान तुम्हा. नाही तसं नाही. सोने रूपे आम्हा मृत्यके समान. माणिक पाषाण खडे जैसे तुका म्हणे तैसे तैशा दिसतील नारी. आणि रिसाची या परी आम्हा पुढे. तो काय बघत नाही महाराज, भाव पाहतो. एकत्र जीवन जगलेल्या सुदामाला सुद्धा सत्व परीक्षा बघूनच दिलं महाराज. तसं देत नाही, अगोदर घेतो मग देतो असा माझा भगवान परमात्मा आहे. आणि नुसतं घेत नाही तर परीक्षा घेऊन घेतो. एक दिवशी 18 विश्व दारिद्र्य असताना या सुदामदेवाची पत्नी सुदामदेवाला म्हणली, अवं लय तुम्ही दोस्ताची त्याची लय मोठ्या मोठ्या गप्पा हाणता. आमदार माझा दोस्त आणि खासदार माझा दोस्त आणि त्याच्या गाडीत गेलो, वडापाव खाल्ला, माघारी आला, आपल्याला इथं काय मिळाना, कोपांचं गहू सुद्धा मिळाना, नुसतं मोठ्या मोठ्या गप्पा हाणता. कोण म्हणतंय? सुदामदेवाची पत्नी सुदामदेवाला म्हणते. असं रोज 2-3 दिवस 4-5 दिवस ह्या दोघांचं भांडण चालू. सुदामदेव आपलं गप ऐकायचं. एक दिवशी सुदामदेवाला राग आला. म्हणला तुझं म्हणणं आहे ना तर मी जाऊनच येतो, मला त्याच्याकडून दिलं नाहीत नका द्याय ना. पण म्हणला मी त्याला काय मागणार नाही, कारण काही मागणे हे आम्हा अनुचित. काय मागतो काय मागत नाही मी, ही आमची रीत आहे. आम्ही मागत नाही काय आणि मागणारच नाही, पण जाऊन येतो क्या तुझं म्हणणं आहे म्हणून. आणि एक दिवशी पटकन पंचा खांद्यावर टाकला, तडतडच निघाला सुदामदेव. लांबवर गेल्यावर रुक त्याच्या बायकोनं हाक मारली. सुशला नाव होतं ना तिचं, तिनं हाक मारली, स्वामी कुठं चाललाय? म्हणजे आता तूच सांगितलं त्याला भेटायला चाललोय. हसली मनात, माघारी या. कळत नाही काही नाही. कोण म्हणते? सुशला म्हणते बायको. ती माघारी आलं. देव म्हणला काय सांग? म्हणले ऐका बघा, अशी बायको असावी हुशार, आपल्या नवऱ्याला समजून सांगायला. ते म्हणले हो का, राजाच्या देवाच्या मित्राच्या भेटीला जायचं असेल तर मोकळ्या हाताने जायचं नसतं. हा नियम आहे, दॅट इज रूल. तो नियम आहे. मग त्याला काहीतरी घेऊन जावं लागेल. त्यानं काय घेऊन जावं म्हणलं, डोक्याला हात लावून मटकीन खाली बसलो. ते म्हणलं काय आपलं का? त्यानं राजाचा मुलगा तो, त्याच्या घरी 9 लाख गाय आहेत, त्याला काय कमी आणि आपण काय द्यायचं त्याला, असा प्रश्न सुदामदेवाला पडला. सुदामदेव खाली बसले. महाराज सुदामदेवाची पत्नी अतिशय सुंदर, बुद्धिमत्ता सुंदर होती महाराज. ती पटकन घरात गेली. वाळलेल्या भाकरीचे तुकडे करून तिनं असं बारीक करून तव्यात टाकली होती. त्या काळचे पोहे सांगतोय मी तुम्हाला. तिनं पटकन ती
तव्यातले ते मूठ भरली आणि पळत येऊन सुदामदेवाच्या त्या पंच आहे ना तो त्याच्यात गाठोडं बांधलं. जा म्हणल्या. आले महाराज सुदामदेव आल्याबरोबर कडकडून मिठी मारली माझ्या सुदामदेवाला भगवान परमात्मा. मिठी मारली आणि मिठी मारून विचारलं, कस काय चाललंय सुदामा? सुदामदेव मला छान चाललंय देवा. आज खूप दिवसातून येणं केलं. हो, पाठवलं तिनं. मग काय दिलंय माझ्या वहिनीनं? पहिला प्रश्न विचारला. काय दिलंय म्हटलं की सुदामदेवाचं काळं धडकन केलं. बरं झालं एवढं तरी म्हणायला, नाहीतर काय होतं आपल्याकडे. मग उत्तर द्यायला त्यानं ते गाठोडं पुढं केलं आणि हे गाठोडं दिलंय बघ तुझ्या वहिनीनं असं म्हण. महाराज ते गाठोडं हातात धरलं आणि गाठोडं सोडणार तेवढ्या रुक्मिणी मातेनं पाहिलं. पळतच आली. मी तुमची अर्धांगी आहे, अभेदी नाते जोडलंय तुमच्याशी, तुमचा एकट्याचा हक्क नाही खायचा, थांबा. पळत आली महाराज. रुक्मिणी मातेनं दोघांना मिळून ते गाठोडं सोडलं आणि दोघांना मिळून ते खाल्लं. बक्षी पोहे प्रीती सुदामा प्रीती प्रेमानं महाराज त्या दोघांचं प्रेमानं दोन्ही पती पत्नीनं प्रेमानं खाल्लं. माझा देव किती हुशार आहे हे मला सांगायचं. खाल्ल्यानंतर माझ्या भगवान परमात्म्यानं रुक्मिणी मातेला आदेश केला, रुक्मिणी जापळ पटकन पूजेचं ताट घेऊन ये. का? संत आपल्या दारात आहे, संत पूजावे आरती असं म्हणतात. रुक्मिणी मातेनं पूजेचं ताट आणलं आणि षडोपचारी पूजा केली. ब्राह्मण ब्रह्म जाण येतो, ब्राह्मण म्हणून सर्वत्र पूज्यते. पाठ टाकला, पाटावर उभं केलं, पाणी ओतलं, पाय धुतलं, षडोपचारी पूजा केली आणि कुंकुम तिलक करण्यासाठी कुंकवामध्ये पाणी टाकलं आणि अंगठा बुडून असं गंध केला तयार. गंध तयार केल्यानंतर कुंकुम तिलक हे पुरुषांना करायचं असतं, ते अंगठ्यानं करायचं असतं. हा दंडक आहे, हा नियम आहे. कुंकुम तिलक बायांनी जरी बायकाला कुंकू लावायचं असेल तर अंगठ्यानेच लावायचं. नवीन पद्धत करू नका, ह्या बोटाने लावायचं ते सांगितलं, बुका लावलं असं नाही, अंगठ्यानेच लावायचं. हा नियम आहे, दॅट इज रूल, तो नियम आहे. हा तसं कुंकुम तिलक करायला अंगठाच घासावा लागतो. तसं कुंकुम तिलक करण्यासाठी कुंकवात अंगठा बुडवला कुणी? भगवान परमात्म्याने. आणि कुंकुम तिलक करण्यासाठी सुदामदेवाच्या भ्रुकुटी म्हणजे ह्या दोन्ही भुवयाच्या मध्ये नेऊन अंगठा ठेवला. पण कुंकुम तिलक करण्याची पद्धती अशी असते आहे ना, असा हात बोट ठेवायचं मग असं वडीत वर न्यायचं. आपण उभा गंज लावतो तसं असं वर, ही पद्धत आहे कुंकुम तिलक. पण चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळ मणी, धन्य तुझी विठोबा, करी या तिमिराचा नाश, उदय भुवनी प्रकाश, तोडियाच्या पाश, वास्करी हृदयी. महाराज म्हणतात तसाच अंगठा नेला आणि तिथं भ्रुकुटीत असा टेकवला. रुक्मिणी मातेनं बघितलं, पूजेचं ताट खाली ठेवलं आणि देवा असं काय करताय? सशिवडला सप्त्याला गेलते काय? जागरण झालं काय? असं का करताय? असं कुठं कुंकुम तिलक असतं का? पंचतुरा तो शिरोमणी. का? त्यांना माहित होतं पाय लक्ष्मीच्या हाती. इथे यायचंय मला पटकन म्हणून. त्यांना माहित होतं की माझे पाय लक्ष्मीच्या ताब्यात आहेत. मी सत्ताधीश असलो तरी सगळी संपत्तीची मालक लक्ष्मी आहे आणि पाय तिच्या ताब्यात आहेत. याचं 18 विश्व दारिद्र्य नुसत्या माझ्या कुंकुम तिलकानं जायचं नाही तर रुक्मिणी मातेच्या हातानं जातील. महाराज रुक्मिणी मातेनं पूजेचं ताट खाली ठेवलं, आपल्या दोन्ही हातानं भगवान परमात्म्याचा हात धरला आणि त्या सुदाम देवाच्या कपाळावर असा फिरवला आणि सुलटा केला. इकडं गाव सोन्याचा झाला गा. हा म्हणा एकदा प्रमाण शेवट करू. सुदामा ब्राह्मणा
माऊली धनराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली धनराज ज्ञानेश्वर माऊली धनराज पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावी का फुलती वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात भगवान परमात्मा शेषावर शयन, त्यांची झोप मोडणार नाही याची दक्षता आपण घ्यायची. म्हणून जाऊन जे झोपले त्याला पटकन जागं करायचं नाही, तर ज्यांनी त्यांना झोपवले त्यांना अगोदर जागं करायचं. म्हणून आपण काकडा म्हणताना उठा साधू संत साधा असं म्हणतोय ना. गेला गेला हा नरदेह, काय काय लोक म्हणतात जाईल जाईल हा नरदेह, गेला का जाईल ना तर दोन्ही होईल, पण काही होती लय काही मनाने म्हणतात काय काय लोक, असू द्या. आणि मग त्याला सगळे जवळ आल्यानंतर मग रुक्मिणी मातेला हळूच विनंती करतात, राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शेजी हलवणी झाली करा देवराया. त्याला विनंती गरुड हनुमंत पुढे पाहती वाट, स्वर्गीचे सुरवर घेऊन आले बुबाट. अरे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची कोण कोण शुकसंकाधिक नारद तुंबर भक्ताच्या पोटी, कवाडा आडून पाहता ती जगदेवी. सुंदर आहे महाराज. आणि त्या भगवान परमात्म्याला घेऊन यावं म्हणून शेषाला विनंती केली. तू का म्हणे शेषा, 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 तू का म्हणे शेषा. जागे करा ऋषिकेशा, हाँ ये बात है. सादप ग रे, उसको भोपाल थोड़ी कहते हैं. सारे ग रे सारे ग प द ग, ये बात है ना. गुजरी तोडी वेगळी, विलासखाने वेगळी आणि ही भोपाल वेगळी. वेगी आणावा तो हरी, तुका म्हणायचा जागे करा ऋषिकेशा, वेगी आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी. मज दिना ते उठले, मज दिना ते उठरे, मज दिना ते उठरे, मज दिना ते मज दिना ते उठरी, 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 मज दिना
राग भैरवी मज दिना ते उतारे मग दिला ते उद्धरी नामर ना तेरे ना तेरे ना रे ना ते बुद्धरी मज दिनाचे बुद्धरी मज दिनाचे बुद्धरी हे मज हॅलो ते तानपुरा जरा वाढवा 2 मिनिटं तानपुरा वाढवा जरा तानपुरा हां गास वाढवा थोडं हां बस ओके लक्ष द्या थोडं कमी आपण राग भूपाल तोडीतून भैरवीत आलोय आता पुन्हा माघारी जायचं आणि संपवायचं आपल्याला तुम्ही म्हणा ह्यांचं हे काय लावलंय
हे सवासणीला कुंकू थोडं थोडं द्यावं लागतं ना, ही पुन्हा उभं राहायची नाही तुम्ही. हा चहाच्या बोटाला आणि कुकाच्या बोटाला माणसं हावरल्यावर करतात. सुंदर गातात माणसं, यांना थोडं थोडं दिलं. तुम्हाला थोडासा त्रास झाला असेल पण असू द्या, सगळ्यांना गायचा चान्स असावा. ते 2 तास उभं राहतात ना, काय आहे का नाही, आपली आमच्यावर उपकार आहेत त्यांचे, आहे का नाही. बघा राग भैरवी चालू आहे. मज देना ते मालकोन हे मज दे हे मज पुन्हा महागारी मालकोस म्हणून आपलं बिलास खाणे द्यायचंय. मज दिनात पंचम मा सरे ग पदनी द ग पदनी द मगरे ग मगरे गरे सरे नि सरे तुझा माझा देवा अरे वैराग. कीर्तन संपवायचं का नाही का तुम्हाला. राग बिलास खानी सारे गा बदनी द दगार भैरवी हे ना रे मालकोन देना देना आ आ आ पुन्हा माघारी आ सारे ग सारे ग पद सा मज दिनात बुधारी मज दिनात बुधारी वेगी आणावा तुहारी वेगी आणावा तुहारी वेगी आणावा तुहारी वेगी आणावा तुहारी आणावा तुहारी आणावा तुहारी. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोते सज्जन माय व पंचचरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथंच पूर्ण विराम. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय महाराज नारदेव आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातील 29व्या वर्षातील आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाची प्रवचन सेवा आपल्या भागात असणारं परमार्थिक वैभव गायनाचारी हरिभक्तीपरायण मारुती महाराज रोटे यांची 6वी अशी प्रवचन सेवा झालेली आहे. त्याचप्रमाणे आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा संगीत विशारद हरिभक्तीपरायण नागवडे महाराज गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळा डोई वेगी आनावा तो हरी मज दिना ते उद्धरी या आपल्या काकड तिच्या साधनेतील मालिकेतील सर्वांच्या मुखोगत असणारा हा अभंग
हा अभंग कोणाचा पाठ नाही असं म्हणणार इथं कोणी नाही. आणि खरंच जर कोण म्हणत नाही तर माझा तो अभंग पाठ नाही, तो पाकिस्तानचाच. चला पुढे महाराज. का जम्मू काश्मीरचा म्हणूया? नाही जाऊ द्या म्हणूया. गोड आज गरुडाची पायी ठेवी वेळोवेळा डोई विज्ञानावतोरे हरी मज दिना ते उद्धरी. या तुकोबरायांच्या अभंगावरती गोड महाराजांनी या ठिकाणी चिंतन केलेलं आहे. महाराजांचा या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या वतीने आभार. आज सकाळची पंगत महेंद्र दिनकर वाडकर आणि श्री